श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. बरे झाले तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलं, कारण साक्षात स्वामी आई आज आपल्याला अनमोल मार्गदर्शन आणि त्याचे आशीर्वाद भरभरून देण्यासाठी आलेले आहे. तुमच्या सर्व प्रयत्नाची परतफेड आता होणार आहे. होय बाळा, तुझी अपेक्षा सोडून दिले होते तेही आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. हा संदेश तू टाळू नकोस, कारण साक्षात देव तुला काहीतरी अनमोल सांगू इच्छित आहे. या येणाऱ्या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढे चांगल्या मार्गावर जाणार आहे. या प्रवासात तुम्ही एकटे नाही, देवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे. जास्त विचार करू नका, कारण लवकरच तुमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. जर तुम्ही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात मिळते. देवाच्या शक्तीला कोणतीही मर्यादा नाही. त्या शक्ती ह्या अमर्याद प्रमाणात असतात. देवाची प्रचंड शक्ती आपल्यासोबत नेहमी असते आणि ही देवी शक्ती आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवत असते. आपल्याला त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देते. म्हणून तर आपली स्वामी आई म्हणत असते, उगाची भीतोशी भये पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचाही तुमच्या स्वामीवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई माझं पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी 2 जणांना तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता. होय बाळा, स्वामी शक्ती ही नेहमी आपल्यासोबत कायमच असते. आपल्या प्रत्येक संकटाचा सामना ते करत असते. त्यासाठी फक्त आपल्या स्वामीवरती विश्वास असायला हवा. कितीही मोठे संकट आले किंवा अडचणी आली तर त्यावेळी आपण शक्य असल्यास स्वामी केंद्रात जावे. नाहीतर आपण आहे त्या स्थितीत जिथे आहे तिथेच स्वामीचे नामस्मरण करावे. स्वामींना अंतर्मनापासून हाक मारावे. स्वामी नक्कीच 100% आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणार. कोणाच्या ना कोणाच्या रूपाने योग्य ती दिशा नक्कीच दाखवणार आणि ते आलेल्या संकटांना, अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला बळ देणार, शक्ती देणार. त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या स्वामीवर प्रचंड विश्वास असायला हवा. तुमचा जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. देव मान आहे, त्याची शक्ती आणि प्रेम आपल्याला चांगले जीवन जगायला प्रेरणा देते. ते सर्व सृष्टीचे संचालक आहेत, म्हणून तर त्यांना ब्रह्मनायक म्हणून म्हटले जाते. बाळा, आपण नेहमीच स्वामीच्या प्रेमाखाली, आशीर्वादाखाली सुरक्षित राहत असतो. देव नेहमी विश्वासाचा विकास कायम करत असतो. देव नेहमी आपल्या प्रिय भक्ताला आपले आशीर्वाद भरभरून देत असतो. त्यासाठी आपणही देवाचे प्रिय भक्त असायला हवे. स्वामी भक्ती मनापासून करायला हवे. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर मी स्वामी भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. कारण आज साक्षात स्वामी आई म्हणत आहे की बाळा, तुझा आत्ता कोणीही वाईट करू शकणार नाही. तू कधीही मला टाळू नकोस. तुझे माझ्याकडे मागितला आहेस ते सर्व मी तुला तू मागितल्यापेक्षा जास्त अधिक प्रमाणात भरभरून देणार आहे. त्यासाठी तू हा संदेश पूर्णपणे ऐक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कर. बाळा, मला हे तुला भेटावेसे खूप वाटते, पण ती वेळच ठरवते की कोण कोणाला केव्हा, कधी आणि कोठे
भेटणार, देव आपल्याला दर्शन देणार आहे. हे सर्व काही वेळेवर अवलंबून आहे. आलेली वाईट वेळ ही निघून जाणारच आहे. त्यासाठी आपल्याला संयम ठेवायला हवे, धीर ठेवायला हवे. प्रत्येक वाईट वेळानंतर चांगली वेळ ही नक्कीच येणार आहे बाळा, आणि ती चांगली वेळ ही आपला भगवंत आणणार आहे. जर तुमचा आहे तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. देव आज म्हणत आहे की बाळा, मला भेटण्याची इच्छा, आतुरता ही प्रत्येकालाच असते, पण प्रत्येकालाच मी भेटेलच, दर्शन देईलच असे नाही. पण काही माझ्या आवडते आणि लाडके प्रिय भक्त आहेस, त्यांना मी नक्कीच दर्शन देत असतो. देव प्रत्यक्षात जरी भेटत नसला, दर्शन देत नसला, तरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, माध्यमाद्वारे नक्कीच देव आपल्याला भेट देत असतो, दर्शन देत असतो. आणि ते माध्यम म्हणजे स्वामी भक्तिमय चॅनल. आणि या चॅनलवरती तुम्हाला भगवंताचे आशीर्वाद रोज मिळणार आहेत. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देवाची साथ तुम्हाला हवी असेल तर हा देवी संदेश शेवटपर्यंत ऐका. देवाची उपासना करा, भक्ती करा, देवाचे नामस्मरण करा, कारण देवाच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. तुम्ही देवाचे नामस्मरण करत असाल आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व संकटांना सामोरे जाण्याचे बळ आणि धैर्य तुम्हाला भगवंत देत असतो. तुमच्या आयुष्यातील कठीण आणि वाईट दिवस संपून चांगले आणि आनंदी दिवस सुरू होतात. त्यासाठी कायमच देवाचे नामस्मरण करत राहिले पाहिजे. आणि जर देवावरती प्रेम करत असो, विश्वास ठेवत असो, भक्ती करत असो, तर देव आपल्याला टाळेल कशाला. देवही आपल्याला तेवढेच भरभरून प्रेम करेल आणि तेवढेच आशीर्वाद देईल. देवासमोर कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. देव नेहमी कायमच आपल्या लाडक्या भक्तासोबत असतात, वाईट काळातही आणि आनंदातही. त्यासाठी देवावरती नेहमी श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुमचं कोणीही काही वाईट करणार नाही, कारण की साक्षात ब्रह्मनायकाची शक्ती, तुमचा देव तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. भगवंताला एकच विनवणी करा की हे भगवंता, माझ्याकडून कोणतेही वाईट काम होऊ देऊ नकोस. मला तुझ्या जवळ घे, तुझ्या खुशीत घे. हा पहा भगवंत तुम्हाला एकटे कधीच सोडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये कशाचीही कमी भगवंत पडू देणार नाही. यासाठी असे देवी संदेश तुम्हाला ऐकत राहावे लागेल. तुम्हाला कधीही अपयशी येणार नाही. आणि जरी तुमच्या आयुष्यात अपयश आलेच तरी ते जास्त काळ भगवंत राहू देणार नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्ही सगळ्याच गोष्टी अगदी सहजरित्या भगवंतांनी तुम्हाला दिल्या तर त्या गोष्टीची किंमत तुम्हाला राहणार नाही. म्हणून अपयशाचे कडू गोडसुद्धा तुम्हाला घ्यावेच लागतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.